ऑफिशियल हमारे अमेय नाईक सर, पुण्या पालकर सर, सर हर्षानंद प्रभु, ये 3 ऑफिशियल हमारे ऑफिशियल अंपायर। पहली गेंद इस पहले ओवर की मिस स्ट्राइक गेंद के ऊपर, पाले में ये गेंद ऑन साइड पर मिड विकेट पर गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर। बेतुल बिग बैश का ये करारा छक्का मित के बल्ले से निकलता हुआ। बड़े शॉट के साथ करारे छक्के के साथ किया मित इस बल्लेबाज ने सनी के खिलाफ। सनी की दूसरी गेंद फिर एक बार ऑन साइड पर वही दिशा में इस गेंद को खेला, मिड विकेट पर फील्डर है मौजूद, कैच का प्रयास, लेकिन आसान सा ये प्रयास मैदान के भीतर कैच लेने के लिए। आखिर के समय तक निगाह जमा कर रखी थी इस कैच के लिए, लेकिन उस आखिर के समय में अगर देखा जाए तो एक आसान सा कैच छोड़ा। पहला प्रयास, दूसरा प्रयास, लेकिन तीसरे प्रयास में कैच मैदान पर छोड़ा। सिद्धार्थ वहां पर मौजूद थे जिन्होंने पिछले मुकाबले में लाजवाब बल्लेबाजी की थी, मैन ऑफ द मैच के थे, वो दावेदार थे, लेकिन इस बार गलती हुई। स्ट्राइक इनके ऊपर पहुंचे गणेश ये बल्लेबाज, इस बार इनसाइड आउट, शॉट वाइड स्लॉन्ग अप पर गेंद निकली, वन बाउंस ओवर द रोप, बिग बैश चौका मैदान पर। केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम पहले टॉस देखा जाए तो टॉस हारी इस मुकाबले में, लेकिन बल्लेबाजी जो कि लाजवाब मैदान पर। शुरुआत बड़े शॉट के साथ गणेश के बल्ले से चौका निकला। लोअर फुल टॉस गेंद स्लॉक करना चाहते थे, मिड विकेट पर गेंद निकली, शॉर्ट मिड विकेट गेंद को रोका। रन लेने की कोशिश वो रुकवाते हुए दोनों बल्लेबाज मैदान के भीतर। डॉट गेंद के साथ 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर बने। मित ने अपना खाता खोला 6 रन के साथ, गणेश ने खाता खोला चौके के साथ। इस बार मिस टाइम कर बैठे, गेंद हवा में खड़ी हुई, मिड विकेट का फील्डर गेंद के नीचे, लेकिन पहले आया वाइड स्पीड ऑन का फील्डर गेंद के नीचे। गणेश वापस बैक टू द पवेलियन। शॉट खेलने का प्रयास, पावर प्ले का ओवर जारी था और उस पावर प्ले के ओवर में वो कोशिश थी बड़े शॉट के लिए, लेकिन पहला बल्ला अगर देखा जाए तो घुमा, उसके बाद गेंद जो कि बल्ले के ऊपर लगे, वहां पर ही खड़े हुए मिडॉन के फील्डर ने एक अच्छा कैच लपका मैदान पर, एक अच्छा कॉट मैदान के भीतर। गणेश वापस लौटे डगआउट की तरफ, नए बल्लेबाज मैदान पर आते हुए। प्रज्वल स्ट्राइक गेंद के ऊपर, सनी गेंदबाजी पर इस बार आड़े बल्ले के सहारे खेलना चाहते थे, बल्ले का भीतरी हिस्सा गेंद निकली फाइन लेग पर, शॉर्ट फाइन लेग पर अच्छी फील्डिंग फ्लाइंग स्लिप पे फील्डर के द्वारा लगातार की ये डॉट गेंद निकलते हुए एक विकेट हासिल की। गेंदबाज सनी ने अपने टीम के लिए पावर प्ले के इस ओवर में जो कि पहला ब्रेक थ्रू हासिल करके दिया सनराइज सुनकेरी क्रिकेट टीम के लिए। 11 रन सिर्फ खर्च किए पावर प्ले के इस ओवर में और एक सफलता सनी के खाते में जाती हुई। आज का एक
मित वापस लौटते हुए डगआउट की तरफ। दूसरे विकेट का पतन होता हुआ केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम के लिए स्कोर रुकता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर 11 रन। दूसरे ओवर की शुरुआत सिद्धार्थ गेंदबाजी पर विकेट के साथ शुरुआत की। इस ओवर की सिद्धार्थ इस गेंदबाज ने बल्लेबाज प्रोज्वल का साथ देने के लिए पंकज अब मैदान के भीतर आते हुए स्ट्राइक के ऊपर पंकज ये बल्लेबाज ऑन साइड पर खेला। इस गेंद को भेजा मिड विकेट के रीजन में। जब तक फील्ड करते 1 रन आसानी के साथ निकला सिंगल के साथ। टीम का स्कोर 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर। केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम के आज सपोर्टर अगर देखे जाए तो काफी तादाद में मौजूद है। बल्लेबाज नीलेश स्ट्राइक के ऊपर 3 विकेट के नुकसान पर 15 रन ये हालात इस बार और ये गेंद रहेगी। सिद्धार्थ ने विकेट हासिल की। सिद्धार्थ ने एक कैच छोड़ा था लेकिन उसके बावजूद अगर देखा जाए तो फिलहाल अब तक अच्छी गेंदबाजी सिद्धार्थ इस गेंदबाज के द्वारा इस ओवर में 2 विकेट हासिल करते हुए अपने टीम के लिए एक अच्छा स्पेल। इस बार तेज तरह गेंद लेकिन दिशा से भटके वाइड की ये गेंद अतिरिक्त रन खर्च करते हुए और अतिरिक्त रन के साथ 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पिछले मुकाबले में सिद्धार्थ ने बेहतरीन बल्लेबाजी की थी अपने टीम के लिए। मैन ऑफ द मैच के दावेदार बने थे। आखिर की 12 गेंदों में 42 रन जो कि पूरे करने थे और उस समय में बेहतरीन वो बल्लेबाजी लाजवाब वो क्रिकेट। इस बार शॉर्ट गेंद शराम पुल का शॉट मिड विकेट पर खेला। फील्डर 2 मौजूद लेकिन सिर्फ गेंद को देखते रहे। 2 फील्डरों के बीच में से गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बैतूल बिग बैश का यह चौका नीलेश के बल्ले से। बीस रन 2 ओवर के बाद 10 के रन रेट के साथ बल्लेबाजी। शुरुआत अगर देखी जाए तो बड़े शॉट के साथ की थी मीत। इस बल्लेबाज ने छक्का जड़ा था इस पारी के शुरुआत के गेंद पर लेकिन मीत गणेश और उन्हीं के साथ पंकज वापस लौटे डगआउट की ओर और इस रनों को रोका लेकिन नीलेश ने वो अटैकिंग क्रिकेट खेला। गेंदबाजी में बदलाव। तीसरा ओवर पहले गेंद लोअर फुल टॉस ये गेंद थी लेकिन इस गेंद को लान को मिस किया। विकेट उखाड़ डाले बल्लेबाज प्रज्वल की। क्लीन बॉल करते हुए गेंदबाज प्रज्वल को 4थे विकेट का पतन। टीम का स्कोर 4 विकेट के नुकसान पर 20 रन हालत। विकेट के नुकसान पर 20 रन हालात स्कोरबोर्ड के ऊपर। आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास मिस टाइम कर बैठे शॉट कवर का फील्डर गेंद के नीचे और एक विकेट। जिस तरह पत्तों का इमला गिरता है उसी तरह विकेट गिरते हुए मैदान के भीतर। कैच पकड़ा शॉर्ट कवर पर मौजूद थे लेकिन जिस तरह कैच पकड़ा मैदान के भीतर सेफ हैंड कैच। 5वें विकेट का पतन। बैक टू बैक विकेट। मंदार वापस लौटे डगआउट की तरफ। नए बल्लेबाज संतोष ट्राइगन के ऊपर ऑन हैट्रिक का मौका। फुल टॉस गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। पर 26 रन लॉस ऑफ 5 विकेट। गेंद थी बड़ा शॉट खेला संतू ने आते ही मित के खिलाफ
पिछली 2 गेंदों पर 2 विकेट लगातार मित ने अपने टीम के लिए चटकाई, लेकिन उसके बाद ये फुल टॉस ये गेंद थी, खराब ये गेंद थी। फिर एक बार बड़ा शॉट, गेंद हवा में खड़े हुए, मिड विकेट पर फील्डर है मौजूद, कैच का प्रयास लेकिन खराब जजमेंट, गेंद निकली वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर। बेतुल बिग बैश का ये चौका संतू के बल्ले से और चौके के साथ 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर। करना चाहते थे, गेंद अगर देखी जाए तो फाइल लेग पड़ेगी। एक रन इस गेंद के ऊपर लेग बाइस के रूप में, अतिरिक्त रन के साथ 32 रन 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। चौथे ओवर की शुरुआत, स्लॉक ओवर की शुरुआत, 32 रन बने स्कोरबोर्ड के ऊपर। स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज इस बार पुल किया, गेंद को गोल किया बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, आउट ऑफ द पार्क ये छक्का नीलेश के बल्ले से निकलता और इस 6 रन के साथ 38 रन, लॉस ऑफ 5 विकेट। करारा छक्का, फिर एक बार वही प्रयास, ऑफ स्टंप वाली बाहर वाली ये गेंद ऑन साइड पर, इस गेंद को मारना चाहते थे, लेकिन मेरिट पर अगर क्रिकेट खेलते तो निश्चित इस गेंद पर भी एक बड़ा शॉट निकल सकता था, क्योंकि कवर पर फील्डर कोई मौजूद नहीं था, लेकिन ऑन साइड पर खेलने की कोशिश, डॉट गेंद निकली। फिर एक बार शॉर्ट गेंद, पुल का शॉट, डीप का कॉर्नर पर फील्डर मौजूद, कैच का प्रयास, लेकिन फिर एक बार एक कैच छूटा हुआ मिस फील्ड मैदान के भीतर। एक आसान सा कैच था, लेकिन इस समय में अगर देखा जाए तो फिलहाल ये कैच छूटा, 1 रन मिला बल्लेबाज नीलेश को सिंगल के साथ, 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 39 रन, लॉस ऑफ 5 विकेट। बड़ा शॉट, बल्लेबाज के पाले में, बल्लेबाज के रडार में, बल्लेबाज के स्लॉट में ये गेंद, और डिपॉजिट किया डीप काउ कॉर्नर के प्लॉट में, संतू के बल्ले से ये कमाल का। उन्हीं के साथ नीलेश मैदान के भीतर आतंक वाली ये बल्लेबाजी, आतंक मचाते हुए गेंदबाजों के खिलाफ हल्ला बोल किया है मैदान के भीतर। लाजवाब बल्लेबाजी मैदान पर, आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के लिए मंजूरात गेंदबाजी पर। आखिर की 6 गेंदें इस पहले पारी की, इस पहले इनिंग की, कितने रन और जोड़े जाएंगे? अब तक 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस अगर 6 गेंदों पर 20 या 25 रन बनते हैं तो निश्चित तौर से एक बड़ा टारगेट सेट किया जाएगा। सामने खेला, स्टेट डाउन डी ग्राउंड, इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन के फील्डर गेंद के नीचे आते हुए, लेकिन फिर एक बार मिस फील्ड, कैच छूटा, गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। मैदान के भीतर क्या चल रहा है अभी तक पता नहीं चला। सिद्धार्थ ने अब तक 2 कैच छोड़े और इस बार तो चौका भी निकला। 55 रन स्कोरबोर्ड के ऊपर।
अच्छी है गेंद थी, बाहर डाले अंपायर की ओर, रुख मोड़ा जरूर लेकिन गेंद निकली विकेट कीपर के दस्तरों में बगैर किसी रन के साथ। डॉट गेंद। इसके बाद का मुकाबला शिवगढ़ 11 बना परशुत के नुकसान पर। स्कोर बना मैदान के भीतर स्कोर बोर्ड के ऊपर केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम के लिए, जो कि लड़ने के लिए एक अच्छा स्कोर। बड़ा शॉट सामने खेला, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। इस इनिंग का आगाज किया था 6 रन के साथ और अंजाम भी दिया इसको 6 रन के साथ बल्लेबाज ने। 66 रन। धन्यवाद सुमित कासेकर. आपल्या सेकंड इनिंग कडे आपण वळूया. या सेकंड इनिंग मध्ये प्रतिस्पर्धेला धावा करायच्या आहेत 67 टू विन. सनराइज सुनकेरी या टीमला टार्गेट आहे 67. तर पहिला बॉल घेऊन सज्ज असेल प्रशांत. राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला हा खेळायचा प्रयत्न होता. इथं मात्र पहिला बॉल डॉट बॉल आणि प्रशांत या बॉलरने डॉट बॉलने सुरुवात केली पहिल्या महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्ले या ओव्हरची. ओपनिंग पेअर आपण पाहतोय सनराइज
सुनकरी या टीम कडनं नवीन सनी सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतोय. पहिला डॉट बॉल आपण पाहतोय प्रशांत कडनं. पुढील बॉल घेऊन सज्ज असेल प्रशांत नामक गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुढला बॉल पेस करण्यासाठी सज्ज असेल नवीन हा बॅटर. यावेळी इनसाइड आउटचा हा फटका पाहतोय आपण. जमिनीलगतचा फटका शॉर्ट स्वीपर कव्हर या क्षेत्रामध्ये हा फटका केला गेला. एक धाव पुणे केली जाईल तर एका धावेने सनराइज या टीमचा श्री गणेश होते. धावपलकावर धावसंख्या टोटल 1 धावा. धावपलकावर 67 धावांचा पाठलाग करताना पुढील बॉल प्रशांत सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. यावेळी इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. चेंडू हवेत आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला होता पण सरते शेवटी त्या चेंडूला मायभूमीला दान केलं. थोडासा रिव्हर्स कॅच आपण पाहिलं आणि इथं मात्र एक धाव पुणे केली जाईल. मात्र 2 धावा आणि 2 धावेने टोटल धावपलकावर धावसंख्या 3 धावा. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता. थोडासा लॉफ्टेड फटका हा खेळलाय. शॉर्ट मिड ऑन या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. इथं मात्र फिल्डरचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज सनीचा संपला खेळ. पहिला आदरा बसतो. पहिला निमॅन दिनेश 3 नंबर क्रमांकासाठी दिनेश मैदानात पाऊल टाकतोय. डबल कव्हर धावसंख्या टोटल 3 धावा आणि या 3 धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय सनराइज सुनकेरी या टीमला. 67 का पीछा करते हुए प्रशांतचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. हा बॉल पंचांनी दोन्ही हात समांतर केले. अमांतर धाव भेटेल. अमांतर धावेने डबल कव्हर धावसंख्या टोटल 4 धावा. डबल कव्हर पंचांनी दंडात्मक कारवाई केली गोलंदाज प्रशांतवरती. एक बोनस धाव प्रतिस्पर्धी संघाला. टोटल 4 धावा. पुढील बॉल प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. या बिपुल लेनचा बॉल होता. ऑन साइडला शफल क्रॉस करायचा प्रयत्न. बॅकची कडा बाकीचं काम पूर्ण केलं आपल्या फॉलो थ्रू वरती प्रशांत या बॉलरने. डॉट बॉल आपण पाहतोय. कुठलाही बदल नाही. 4 धावा. धावपल कव्हर एका गड्याच्या मोबदल्यात. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4th रन. लॉस ऑफ 1 विकेट. 76 का पीछा करते हुए सॉरी माफ करा 67. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. थोडासा उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली गोलंदाज प्रशांत वरती. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि अवांतर धावा आणि अवांतर धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली. 5 धावा. धावपलकावर पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. या बी अल्टी पलटी खेळायचा प्रयत्न. टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. इथं मात्र बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आणि डॉट बॉलने महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 67 धावांचं पाठलाग करताना आपण पाहतोय सनराइज सनकेरी या टीमचं टोटल. एक महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील ही 3री मॅच आपण पाहतोय. बेतुल बिग बॅश धमाका. क्रिकेटचा रणसंग्राम. क्रिकेटचा विद्यमान सोहळा. क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. ही स्पर्धा आपण परशुराम 11 प्लेइंग 11 तुमगेली मशी आडून द्या. ओके तर आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. धावपलकावर धावसंख्या टोटल 5 धावा. गोलंदाजीमध्ये बदल घडला जाईल. टीम मीटिंग झाली. आमसभा झाली. ग्रामसभा झाली. महत्वपूर्ण सेकंड ओव्हर कोणाकडे द्यायची आणि या सेकंड ओव्हर साठी वर्णी लागते गणेश नामक गोलंदाज.
पहिला बॉल उजव्या यष्टीवरचा चेंडू आपण पाहतोय वाईड यॉर्करचा वापर केला क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय गणेश गोलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मध्ये थोडं नाराज केलं नर्वस केलंय गणेशने पण या मॅच मध्ये बॉलिंग कशा प्रकारे होते हे पण पाहायचं आहे एक अष्टपैलू खेळाडू एक बऱ्यातलं बरो खेळगडी आपण पाहतोय गणेश यावी थोडासा इनसाइड आउट जमिनी लगतचा फटका खेळलाय गॅप मध्ये चेंडू जाईल दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू रिकाम्या जागा भरा आणि या रिकाम्या जागा भरल्या आहेत 4 धावेने आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 9 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्या सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस 9 धावा धावफलकर 67 का पीछा करते हुए 67 टू विन आहे या मॅच मध्ये सनराइज संकेरी या टीमला तर गोलंदाज सज्ज असेल गणेश यावेळी ऑनसाइडला लॉफ करायचा प्रयत्न आपण पाहतोय थोडासा मिस टायमिंग हा फटका होता प्रयत्न झाला होता गणेशकडनं झेल पकडण्याचा पण सरते शेवटी हा चेंडू मायभूमीला दान करतोय थोडीशी मिसफील आणि मात्र प्रयत्न तर सुंदर होता रिव्हर्स झेल घेणं खूप कठीण असतं पण प्रयत्न अचूक होता तर इथं मात्र धावेंची लयलीट केली जाईल 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय 67 धावांचा पाठलाग करताना 11 धावा सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस पुढील बॉल गणेश सज्ज असेल राईट अप ओव्हर द विकेट ऑन द मार्क लेनचा बॉल आपण पाहतोय नवीन साठी इथं मात्र बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही कुठलाही बदल नाही धावफलकामध्ये आपण पाहतोय 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय गणेश हा गोलंदाज सज्ज असेल एक अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूला पण आपल्या टीमसाठी संघर्ष करावा लागेल कष्ट करावे लागतील या मॅच मध्ये नवीन साठी हा बॉल आकुट टप्प्याचा बॉल होता थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न झाला होता ऑफसाइड ऑफ स्टंप हा बॉल पंचांनी दंडात्मक कारवाई गणेशवर केली एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ला जाऊ द्या ना घरी आता वाचले की 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात नेक्स्ट बॉल यावेळी लोअर फुल टॉस बॉल होता फ्लिक केलंय फ्लिक ऑफ द रिक्स फटका पाहायला भेटतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईल जोपर्यंत चेंडूची फेक ही स्ट्रायकिंग एंडला करेल तोपर्यंत एकच धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 67 धावांचा पाठलाग करताना 13 धावा सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस पुढील बॉल दिनेश ऑन स्ट्राइक ऑन साइडला डिवाइडिश लॉंग ऑन च्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार बायको गेली माहेरी काम करी पितांबरी आणि इथं मात्र दिनेशने काम केलंय षटकार ठोकला आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 19 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 19 धावा 2 ओव्हरी फाटल्यात 19 एका गड्याच्या मोबदल्यात धन्यवाद डीजे पुन्हा एकदा मॅच कडे वळूया आता येणारे 18 बॉल आणि 48 धावसंख्येची आवश्यकता 18 बॉल आणि 48 रन्साची गरज सनराइज संकेरी या टीमला संतूचा हा पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल होता या बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देतोय चेंडूची परती ही बऱ्याच विलंब करतोय तोपर्यंत 2 धावांची लयलूट केली करप फेकी थोडीशी विलंबाने फेकी वाईडिश फेकी त्यानंतर 2 धाव्यांची लयलूट केली प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरने आणि 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झालेली आहे 21 टोटल 21 धावा यावेळी ऑन साइडला हा फटका खेळलाय डीप वाईडिश लॉंगनला अलॉंग द कार्पेटचा फटका जमिनीची मदत घेतली एक धाव भेटेल तर एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली 22 टोटल 22 धावा धावफलकावर यावेळी ऑन साइडला हा फटका खेळलाय डीप काऊ कॉर्नर या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही व्हॉट कॅच व्हॉट एफर्ट कॅच ऑफ द डे म्हणायला हरकत नाही काय झेल पकडला इथे मात्र नक्की चेक केलं जाईल तिसरे पंच जोडले जातील हा झेल पकडला की नाही
UT बॅटर आउट. इथं मात्र अप्रतिम कॅच पकडली डीप काऊ कॉर्नर या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे प्रशांत. ऑन कॅच, काय कॅच पकडली. एक महत्वपूर्ण गडी बाद होतोय प्रतिस्पर्धी संघाचा. फलंदाज माघारी परततोय. दिनेश बॅक टू द डकआउट. अशा प्रकारे दुसरा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. सनराइज सुनकेरी या टीमला. धावफलकावर धावसंख्या टोटल 22 धावा, 22 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. संतू पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल. संतूने सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली बॅटिंग संतूची. एक अष्टपैलू कामगिरी आपल्या टीम साठी चांगलं योगदान देतोय. ऑन साइडला आडव्या बॅटने आपण का खेळला डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पार. आली लहर खेळा कहर. इथं भेटेल बेतुल बिग बॅश षटकार. ओ यावेळी फटका फसेल. चेंडू हवेत, पण इथं मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. 2 धावेंची लई लूट केली जोपर्यंत चेंडूची फेक होते स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत. आणि 2 धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. टोटल 30 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 30 टोटल लॉस ऑफ 2 विकेट. 67 धावांचा पाठलाग करताना या बी खोलात टाकलेला चेंडू ऑन साइडला या बॉलला रीच केले. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवले समोरच्या प्लॉट मध्ये. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वाघाची दहाड आणि फोडला पहाड. धन्यवाद डीजे. आता वेळ बदललंय, समीकरण बदललेलं आहे. 12 चेंडू मध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉलां 31 रन्साची गरज. सनराइज सोनकेरी या टीमिक. काय होणार या मॅच मध्ये. या धावांचा बचाव, या धावा डिपेंड केला जाईल का प्रतिस्पर्धी संघाकडनं. या मॅच मध्ये केरकर ब्रदर्स टीम कडनं हे धावा वाचवल्या जातील का. संरक्षण केलं जाईल का. 12 बॉल 31 धावांचं समीकरण. वॉट अ मॅच. काय सामना रंगतोय. प्रेक्षकांची मने जिंकतोय, पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवतोय सामना हा. 12 बॉल धावा करायच्या आहेत 31. गोलंदाजीमध्ये बदल. न्यू बॉलर दीपेश ऑन द मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन ऑन स्ट्राइक. यावेळी पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न आणि इथं मात्र अप्रतिम झेल पकडलेला आहे. फिल्डर कुठलीही चूक करत नाही. इथं मात्र एक मोठी विकेट. नवीन बॅक टू द डकआउट. बॅक टू बॅक 2 बॉलवर विकेट प्राप्त करते गोलंदाज दीपेश. आपण पाहतोय युवा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू. ऑन हॅट्रिक बॉल असेल, चांगलं कमबॅक पाहायला भेटतं या ओव्हरमध्ये. 4थ्या ओव्हरमध्ये आता येणारे चेंडू असतील 10 बॉलमध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता आहे प्रतिस्पर्धी संघाला. ऑन हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक 5000 रुपये प्राइज असा इनाम.
5,000 रुपयाचा मानकरी ठरेल का? ऑन हॅट्रिक बॉल दीपेश ऑन द मार्क. ओ यावी खोलात. ओ कॅच. गणेश आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज संपला खेळ. हॅट्रिक. हॅट्रिकचा मानकरी ठरतोय आहे तो दीपेश होता आणि या 5,000चा मानकरी ठरतोय तो दीपेश. नक्कीच आपल्याला घराकडे गेल्यानंतर आऊस बापूस विचारता क्रिकेट खेळान तुझा पॉट भरतला काय, पण दीपेशचा पॉट भरलेला असा 5,000 रुपयाचा मानकरी ठरतोय. दीपेशने आपलं काम केलेलं आहे. न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय. सूरज रघु मात्र रघु दीपेशचा हा बॉल कमी गतीचा बॉल होता. डब्या एस्टीवरचा बॉल होता. चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरचा पायाचा भेद घेतोय. एक धाव पुढे केली जाईल लेग बायच्या स्वरूपात आणि एका धावीने बऱ्याच वेळाने टोटल हे परावर्तित झाले. धावपलकर धावसंख्या टोटल 37. 8 बॉल आणि धावपलकावर तुम्हाला करायचे आहेत 30 धावा आणि इथं मात्र पुन्हा एकदा चांगला एफर्ट पाहायला भेटते प्रत्येक खेळाडूकडनं. आपण पाहतोय केरकर ब्रदर्स या टीम कडनं चांगली कामगिरी पाहायला भेटते. प्रत्येक क्षेत्ररक्षक चांगली साथ देतोय गोलंदाजाला आणि क्रिकेटमध्ये असंच पाहिजे मित्रांनो, कारण गोलंदाजाला महत्वपूर्ण साथ हवी असते. ती क्षेत्ररक्षकाची ती साथ भेटते. वाईट बॉल डाऊन द लेग साइड बॉल होता. पंचांनी दंडात्मक कारवाई केली गोलंदाजीवरती. अतिरिक्त धाव भेटेल. न्यू बॅटर रुपेश आपण पाहतोय ऑन स्ट्राईक पुढे बॉल फेस करण्यासाठी सज्ज असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दीपेशचं कौतुक केलं जातंय. पुढील बॉल यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळलाय. शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. तर एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल ही बदावरती झालेली आहे 38 टोटल. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 ओव्हरी पाटल्यान टोटल 67 धावांचं पाठलाग करताना आता सबॉलान 28 रन्साची गरज. सबॉलान 28 रन्साची गरज. पुल लेनचा बॉल होता ऑन साइडला बरोबर फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला भेटतोय. मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव असेल. एकाच धावेवर समाधान हे मानावं लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरांना. शेवटचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. प्रज्वल खोलात टाकला होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. चेंडू फळीचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. यावेळी समोर हा फटका गेलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू सीमा रेषा पार. इथं मात्र थोडी मिसफील्ड पाहायला भेटते. चेंडू डाऊन द ग्राउंड येतोय चौकार बऱ्याच वेळाने आणि या चौकाराने धावपलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली. आता 3 चेंडू मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता. 3 बॉलांत 23 रन्साची गरज.
यावेळी ऑन साईडला हा फटका खेळलाय, हवेमध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. डीप काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला क्लिअर केलंय. इथे बऱ्याच वेळा एक मोठा फटका पाहायला भेटतोय. सुंदर फटका पाडतोय आपण. 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी डॉट बॉल नाही तर एक धाव पूर्ण केली. चांगला चेंडू होता, खोलात टाकला होता, लेगबायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाईल. आता फक्त एक बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये फक्त आता राहिली ती औपचारिकता. औपचारिकता म्हणजे काय, आता फक्त हुकलेग मार घालूची रवली. एक बॉल 16 आणि ती पण औपचारिकता पूर्ण झालेली आहे. डॉट बॉल, अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न आणि हा सामना केरकर ब्रदर्स संघ जयतीवंत जाता आणि विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ तुम्हाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपण या मॅच मध्ये हॅट्रिक पाहिलं होतं ते दीपेश कडनं आणि दीपेश साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक स्पॉन्सर केलं होतं, पुरस्कृत केलं आहे इन लेट मेमरी ऑफ सन्माननीय मोहन महानंद केरकर साहेब यांच्याकडनं. आपलं खूप खूप धन्यवाद. महानंद केरकर यांनी स्पॉन्सर केलेलं आहे हॅट्रिक साठी प्राइज इन लेट मेमरी ऑफ सन्माननीय महानंद केरकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा इनाम आणि या इनामाचा मानकरी ठरलेला आहे दीपेश. पहिला हॅट्रिकचा मानकरी ठरलेला आहे. तर आपण वळूया पुढील मॅच कडे. सामना होतोय